प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 13 नोव्हेंबरच्या भागात तुम्ही बघणार आहात. ऐश्वर्या पुन्हा एकदा वेषांतर करून या ऋषिकेशच्या घरी गेलीये. त्या ऋषिकेशच्या घरी फटाक्याची आग लावायला, जेणेकरून ओवी नाहीतर जानकी किंवा ऋषिकेश तिघांपैकी कोणीतरी भाजेल. तिने खूप सारे बॉम्ब एका मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवलेत आणि ती दुर्डी त्या ऋषिकेशच्या घराबाहेर ठेवली आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, क्रूरता किती आहे. तिने हे सगळं का केलं? कारण अवंतिकाला हाराचा मान मिळालाय ना म्हणून. पण हे कसं झालं, काय झालं ते बघत राहा. ऋषिकेश त्याच्या स्वतःच्या फॅमिली सोबत दिवाळी साजरी करतोय, पण आता त्याला त्याच्या फॅमिलीची आठवण येते बरं का प्रेक्षकांनो. त्याने साजरी केलेली दिवाळी, त्याचे भावंड, हे सगळ्या आठवणी त्याला आठवत असतात. पण आता पुन्हा एकदा त्याला आठवतं की कशा पद्धतीने त्याला हिणवलं गेलं. त्याचीच बहीण त्याला म्हणाली की तू असा वागलास. त्याची आई त्याला म्हणाली की आजपासून तुझी आई तुला मेली आहे. हे सगळं आठवून त्याला पुन्हा एकदा तिरस्काराची भावना मनात जागृत होते. पण आता त्याने हे सगळं आठवत असताना स्वतःचा हात दिव्यावर ठेवलेला असतो. आता जानकी हे बघते आणि आता धावतच त्याच्या जवळ येते आणि म्हणते, ऋषिकेश, अहो काय काय झालं? तुमचा हात तर नाही ना जळाला? लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्हाला भाजलं असतं तर? जानकी आता त्याच्या गालावरनं वगैरे हात फिरवते आणि म्हणते, काय झालं तुम्हाला ऋषिकेश? काय झालं ऋषिकेश? सणासुदीच्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला घरच्यांची आठवण येते का? आता ऋषिकेशच्या डोळ्यात खरंच पाणी आलेलं असतं. जानकी त्याला समजवते, अहो ऋषिकेश, आजच्या दिवशी जुन्या आठवणी आठवून नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. तुम्हालाच तर ओवीसाठी एवढी छान दिवाळी साजरी करायची होती ना, त्यासाठीच जीवाचा आटापिटा केला ना तुम्ही. बघा बघा आपलं बाळ किती खुश येते. आनंदी हवं होतं ना तुम्हाला आपलं बाळ. मग बघा बरं, मग डोळ्यात का पाणी आणलंय तुम्ही? जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि म्हणते, आता सणासुदीच्या दिवशी डोळ्यात पाणी नका आणू बरं. आता ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, तुझं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी त्या लोकांची आठवण का काढू ज्यांनी मला सावत्र मानलं आणि माझ्या कुटुंबाला घराबाहेर काढलं ग. बरोबर बोलतेस तू. आता मी अजिबात त्यांची आठवण काढणार नाही. मी माझी दिवाळी आनंदात साजरी करणार. तेवढ्यात तिथे ओवी येते आणि ऋषिकेशला म्हणते, बाबा चला ना, मला पाऊस उडवायचा आहे. ऋषिकेश त्याचे डोळे पुसतो आणि ओवीला म्हणतो, हो चल बेटा, आपण छान पाऊस उडूया. पाऊस म्हणजे ते हे काय म्हणतात, अनार. तर आता ही सुरसुरी वगैरे घेतलीये ऋषिकेशने हातात आणि ओवीला अनार उडवायला तिथे मदत केली आहे. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. खूप मजा आली बघताना. आता हे किती आनंदात आहेत तिघे जण, छान आनंदात साजरी करताय दिवाळी. पण आता हे सगळं कोणीतरी शूट केलंय बरं का. या तिघांचा आनंद आणि तो ऐश्वर्याला पाठवलाय व्हिडिओच्या स्वरूपात. पण आता हा कारोबार जो आहे ना, तो नक्की सगुणाचा असणार आहे असा माझा अंदाज आहे. ते आता पुढे रिव्हील करतीलच. पण आता बघा, हा सौमित्र नानांना झोपवून गोळ्या देऊन येतो त्यांच्या खोलीतून बाहेर आणि सुमित्राताईंना सांगतो, नानांना आता गोळ्या दिल्यात आणि झोपलेत ते आता. मग आता अवंतिकाला तो विचारतो, अवंतिका तुझी मीटिंग कशी झाली? अवंतिका म्हणते, खूप मस्त झाली आणि डोंट वरी, निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. सारंग अवंतिकाचं कौतुक करत म्हणतो, अरे वा किती छान. सौमित्र म्हणतो, बघितलं काही, तुझी दुसरी सून कशी हुशार आहे. आता या सुमित्राबाई म्हणतात, हो, आणि शब्दाची पण पक्की आहे रे सौमित्र. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाली आणि नटून थटून छान तयार सुद्धा झाली. ऐश्वर्याला आता हे सगळं ऐकून कसं तरी होत असतं. आता सौमित्र म्हणतो, आहेस माझी बायको शब्दाची पक्की, पण काय ग अवंतिका, अगं तुला शरयू सोबत सेल्फी काढायच्या होत्या ना, सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो. अवंतिका म्हणते, पण त्या कुठे गेल्यात शरयूताई? आता या लगेच सुमित्राताई म्हणतात, या घराचं फुलपाखरू आहे बरं शरयू माझी. अगं काय झालं, विक्रांतरावांचा फोन आला आणि तिला जावं लागलं, येईल ती नंतर. अवंतिका म्हणते, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, उद्या फोटो काढू. सगळं झालं असेल तर मी चेंज करून घेऊ का आता? मग आता लगेच आजीबाई मध्ये बोलत म्हणतात, असं कसं, अजून एक विधी बाकी आहे. सगळ्यांचं लक्ष आजींकडे जातं. आता आजीबाई म्हणतात, अगं सुमित्रे, लक्ष्मीपूजन झाल्यावर लक्ष्मीच्या समोरचा हार आपण एका सुनेच्या गळ्यात घालतो, हे तू विसरलीस का? तशी परंपरा आहे ना तुमच्या घरची. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं आई, माझ्या लक्षात आहे, हे बघ हार घेऊनच आले मी. आता त्यांनी हाराचा बॉक्स त्या स्वतःच्या हातात ठेवलाय. अवंतिका म्हणते, आई, कुठल्या तरी एका सुनेला म्हणजे असं काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहे का? निकष, एखादे रूल, नियम असं काही आहे का? आता सुमित्राबाई म्हणतात, नाही का, नाही, असे काही नियम नाही आहेत. मग लगेच आजीबाई म्हणतात, अगं असं कसं, मोठ्या सुनेचा मान म्हणून तो हार आपण जानकीच्या गळ्यात घालत होतो ना, आता या वर्षापासून तो मान ऐश्वर्याला मिळायला हवा.
बरं आता आजीबाई हे सगळं कशाच्या आधारे बोलल्या हे त्यांनाच माहिती बरं का प्रेक्षकांनो. पण आता सौमित्राने भारी जिरवली आहे ऐश्वर्याची. ऐश्वर्या बघा कशी मध्ये बोलते. आता सौमित्र आणि अवंतिकाने ते ऐकलंय सगळं. अवंतिकाला जरा भारीच आश्चर्य वाटलंय. पण आता सौमित्राने भारी शक्कल लढवली आहे. आता ऐश्वर्या आणि सारंग दोघे एकदम पुढे येतात. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो, काय आहे ना, जराशी तुमची गल्लत होतीये. सगळेजण सौमित्रकडेच बघायला लागतात. काय झालं, काय बोलत असेल हा. मग आता सौमित्र पुढे म्हणतो, नाही असाच नियम असेल ना आजी, तर काय आहे ना, जानकी वहिनी नंतर माझी बायको या घरची सून आहे आणि ऋषिकेश दादा नंतर मीच या घरात मोठा आहे. आणि कसं आहे ना की जानकी वहिनी नंतर मोठी सून म्हणून माझीच बायको आहे या घरामध्ये. आता मात्र अवंतिका म्हणते, अरे सौमित्र, हो रे खरंच? अगं बाई, बापरे, माझ्या लक्षातच नाही आलं हे. पण केवढी जबाबदारी आहे रे सौमित्र माझ्यावर. सगळ्यांचे चेहरे उतरलेत. आता ही अवंतिका म्हणते, हारासाठी नाही म्हणत आहे मी आई, पण काही आहे ना, या घरातली मोठी सून आता मीच आहे, हो की नाही सारंग भाऊजी. आता सारंग आधी ऐश्वर्याकडे बघतो आणि मग म्हणतो, हो हो बरोबर आहे तुमचं वहिनी, बरोबर आहे. आता लगेच बरं का प्रेक्षकांनो, या सुमित्राताईंचाही चेहरा उतरलाय. पण आता बघा, हा सारंग हो हो करतो ना, तर ऐश्वर्याला येतो राग. आता ऐश्वर्याचा राग उफाळून बाहेर येतो मंजुलिकेसारखा. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, काय हो हो काय म्हणताय? नाही, मी बाई काल परवा घरात आलेली आहे, कळतंय का तुम्हाला? मग आता लगेच सौमित्र तिचं वाक्य खोडत म्हणतो, ही काल परवा आली असेल, पण मी काल परवा या घरात नाही आलेलो आहे. या ऐश्वर्याचं सौमित्राच्या पुढे काही चालेना बरं का प्रेक्षकांनो. सौमित्राने जोरदार टोला मारलाय. सगळेजण सौमित्रकडेच बघत राहतात. सौमित्र म्हणतो, तसं तर मी सारंगच्या आधी या घरात जन्माला आलोय. आता सुमित्राबाई ऐकतच राहतात. आता पुढे सौमित्र म्हणतो, आणि मी सावत्र सुद्धा नाहीये. आणि आजीबाई पटकन त्याच्याकडे बघतात. आता सौमित्र म्हणतो, मी या घरचा मोठा आहे आणि माझी बायको या घरची सून आहे, त्यामुळे हाराचा मान तर तिलाच मिळायला हवा. आजीबाई आता ऐश्वर्याकडे बघतायत आणि सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडेच बघतायत नुसते. सगळे चिडीचूप झालेले आहेत प्रेक्षकांनो. मुद्दाम मी तुम्हाला बाकीच्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन दाखवतेय. मजा आली हा बघायला. ऐश्वर्याचा चेहरा असा पडलाय, काय सांगू तुम्हाला. आजीबाईंचा सुद्धा. आता अवंतिका खुश होते, पण आता या सुमित्राताई जरा विचार करायला लागतात. ऐश्वर्या म्हणते, आई आता तुम्हीच सांगा, या हाराचा मान कोणाला मिळायला हवा? आता या सुमित्राबाई उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, मला असं वाटतंय की सौमित्र जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. या हाराचा मान अवंतिकालाच मिळायला हवा. असं बोलल्यानंतर अवंतिका फार खुश होते आणि आजीबाईंचं तोंड उतरतं आणि ऐश्वर्याचं सुद्धा. सारंग तर आता चुपचाप तिथून निघतो की काय असं वाटलं होतं मला. पण आता बघा प्रेक्षकांनो, या अवंतिकाला आवाज देतात सुमित्राताई आणि म्हणतात, ये बेटा अवंतिका. आणि आता तो हार, अगदी भरजरी हार या अवंतिकाला मिळालाय. हे बघून अवंतिकाला फार भारी वाटतं आणि सुमित्राबाईंनी त्यांच्या हाताने अवंतिकाला गळ्यात हार घातलाय. बरं एवढंच नाही हा प्रेक्षकांनो, या सुमित्राताईंनी स्वतःच्या हाताने तो हार अवंतिकाला घातला. पुन्हा अवंतिकाचं कौतुक पण केलं की तू छान दिसतेय. पण आता हा सगळा पचका आजीबाईंनीच केला बरं का. यांनी जानकीचं नाव घ्यायची काय गरज होती? नाहीतर ऐश्वर्याला हार मिळाला असता. कोणी ना कोणी ऐश्वर्याचं पचका करतच राहतं, एकतर सारंग नाहीतर त्या आजी. आता बघा हार घातल्यानंतर नेमकं म्हणजे संयोगाने त्या जानकीचाच फोन येतो तिथे. आता सौमित्र फार खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, माझ्या जानकी वहिनीचा फोन आलाय. आणि सौमित्र मुद्दाम तो फोन स्पीकरवर ठेवतो. आणि हो, आधी अवंतिका सगळ्यांना नमस्कार करते बरं का, म्हणजे आजीला आणि या सुमित्राताईंना हार घातल्यानंतर. सारंगचंही तोंड पडलंय. मग आता ह्या सौमित्र म्हणतो, जानकी वहिनीचा फोन आलाय. आणि आता सौमित्र जानकीशी बोलतो, हॅलो जानकी वहिनी, कशी आहेस तू? जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अवंतिका आणि घरातल्या सगळ्यांना मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. तुम्ही बिझी आहात का? सौमित्र म्हणतो, नाही ग वहिनी, बिझी कसला? अगं इनफॅक्ट मी इथेच आहे आणि सगळे माझ्या समोर आहेत. बोल, तू बोल फक्त. वहिनी, मी फोन ना स्पीकरवर टाकतोय, हा, एक सेकंड. आता ऐश्वर्या बघा कशी लाल पिवळी झाली आहे आणि आजीबाई सुद्धा. आता सौमित्र म्हणतो, बोल वहिनी, मी फोन स्पीकरवर टाकलाय आता. खरं तर जानकी वहिनीचा आवाज ऐकून सगळ्यांनाच खूप भारी वाटतंय. सुमित्राबाई पण जरा इमोशनल झाल्यात बरं का. पण काय माहित बाबा, ही बाई स्वतःच्या भावना अशा का लपून ठेवते. जानकी म्हणते, आई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आता तेवढ्यात तिकडनं ओवी पळत पळत येते आणि म्हणते, आई कोणाशी बोलतेस तू? मग आता या ओवीचा आवाज ऐकून तर सारंग आणि सुमित्राताई रडायलाच लागतात. आता जानकी सांगते ओवीला, बेटा मी सगळ्यांशी बोलतीये, सारंग काका आहे, आजी आहे, तुला बोलायचं का?
मग आता ओवी म्हणते, हो मला माझ्या गुलाबजाम काकाशी बोलायचंय. ए सारंग काका, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता त्याला बोलायचं असतं ओवी असं तो म्हणतो बरं का. ओवी इकडनं म्हणते, आजी पणजी आजी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता बघा प्रेक्षकांनो, या आजी आणि सुमित्राबाई दोघी पण रडायला लागतात बरं का. पण आता सारंग काही बोलणार तेवढ्यात ही ऐश्वर्या म्हणते, आपण कशाला द्यायच्या दिवाळीच्या शुभेच्छा, आपला काय संबंध आहे त्यांच्याशी, ते लोक गेलेत ना आपलं घर सोडून, मग तुम्ही बोलू नका त्यांच्याशी. आता हा आपला बायकोचा बैल, तो काही बोलत नाही. आता मात्र सौमित्र म्हणतो, असं कसं, जानकी वहिनी या घरची आणि ओवी या घरच्या आहेत आणि नेहमीच राहतील. सौमित्रने एकदम करारा जवाब दिला ऐश्वर्याला. आता ऐश्वर्या असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच खरं तर राग आला ऐश्वर्याचा, पण हे कोणीच एकमेकांच्या भावना एक्सप्रेस करत नाही. सौमित्र तिला अगदी भारी उत्तर देतो आणि म्हणतो, ऋषिकेश दादा सुद्धा या घरचा मुलगा आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायची ही गोष्ट. आता मात्र या सुमित्राबाईंचा चेहरा पडलाय, पण त्या काही बोलत नाहीत. आता ऐश्वर्या अशी रागाने बघते सौमित्रकडे. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, ओवी अगं चल ना, राहिलेले फटाके फोडूयात. आता ही ओवी म्हणते, बाबा अहो आत्ता फोनवर ना आजी सारंग काका सगळेच फोनवर, तुम्हाला बोलायचं का त्यांच्याशी, तुम्ही पण दिवाळीच्या शुभेच्छा द्या ना. आता ऋषिकेश ते सगळं ऐकतो आणि त्याचा चेहराच पडतो. आता तिथे फोन चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. ऋषिकेशने दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात स्वतःहून असं सुमित्राबाईंना खूप वाटत असतं. पण आता ऋषिकेश जरा वेळ विचार करतो आणि ओवीला म्हणतो, ओवी बेटा, शुभेच्छा त्यांना द्यायच्या असतात जे आपले शुभेच्छुक असतात. अगं आपलं वाईट चिंतणाऱ्यांना शुभेच्छा देऊ नाही ओवी. असं बोलल्यानंतर सुमित्राबाईंना जरा धस्सच होतं. पण मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही प्रेक्षकांनो, तुम्हाला कोणाची बाजू बरोबर वाटतीये. खरं तर सुमित्राबाईंनी पुढचं पाऊल उचलायला हवं की ऋषिकेशने, सांगा बरं. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. पण आता ऋषिकेशने असं बोलल्यानंतर जानकीलाही वाईट वाटलंय आणि जरा जास्ती वाईट सुमित्राबाईंना वाटलंय. आता मात्र आजीबाई या संधीचा पुरेपूर फायदा घेतात. ऋषिकेशने असं बोलल्यानंतर तो तिथून निघून जातो खरा, पण त्याच्या मनावर दगड ठेवून तो असं बोललाय आणि का न बोलावं त्याने, त्याला विचारायला खूप काही सहन करावं लागलंय ना. ओवीला घेऊन तो बाहेर निघून जातो. फोन अजून चालू आहे हे जानकीच्या लक्षात असतं. जानकीला जरा कसं तरीच होतं आणि ती फोन कट करते. आता मात्र आजी या संधीचा फायदा घेत सुमित्राबाईंना म्हणतात, पाहिलं का सुमित्रे, कसा बोलला तो ऋषिकेश. अगं आपण त्याचं वाईट चिंतो म्हणे, हे बरोबर बोलला का तो. अगं एवढं केलंस तू त्याच्यासाठी आणि तो बघ कसा बोलतोय. आता मात्र सौमित्र आजींना आरसा दाखवत म्हणतो, आजी जरा या गोष्टीचा विचार करा. त्याला असं वाटणं स्वाभाविक, त्याला या घराच्या बाहेर कोणी जायला लावलं ग. आजी आई विचार करून सांगा, मला सांगा ना. आता उत्तर नाहीये का तुमच्याकडे. आता मात्र आजीबाई चुपचाप बसतात. पण सुमित्राबाई म्हणतात, पुरे झालं आता, बस करा हा विषय, किती बोलणार आहात. दिवाळीच्या दिवशी पुन्हा एकदा घरामध्ये भांडणं करायची आहेत का. बस झालं आता, बंद करा तो विषय. अवंतिका हे बघ, हा हार आणि दागिने सगळं काही नीट सांभाळून ठेव बरं. अवंतिका म्हणते, हो आई ठेवते मी नीट सांभाळ. अवंतिका आता तिच्या खोलीत जात असते तेव्हा ऐश्वर्या उगाच तिला राग बघत असते, अशी हूल दिल्यासारखी. आणि आता प्रेक्षकांनो हा सीन तर यांनी संपवलाय, पण आता ही ऐश्वर्या हा हार चोरल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकंच खरंय. तसंही तिला सगळ्या गोष्टी ओरबाडून घ्यायची सवय, ना स्वतः आनंदात राहते ना दुसऱ्यांना राहू देते. आता बघा हा तुम्ही, ही सौमित्र आणि अवंतिका दोघेही त्यांच्या खोलीत असतात. अवंतिकाने तो हार व्यवस्थित लॉक करून ठेवलेला असतो. सौमित्र तिला विचारतो, अवंतिका हार नीट लॉक करून ठेवलायस ना. अवंतिका म्हणते, हो सौमी, अरे आत्ताच व्यवस्थित लॉक करून ठेवून दिलाय मी कपाटामध्ये. आणि आता ती अवंतिका पुढे म्हणते, ए सौमी, त्या ऐश्वर्याचं काय तोंड पडलं होतं ना जबरदस्त जेव्हा हार मला दिला आईने तेव्हा. पण ना तुला सांगते मी, हिच्यासारख्या 10 ऐश्वर्या जरी आल्या ना तरी तो हार काही मी हिला मिळू देणार नाहीये. सौमित्र आता हसतो आणि म्हणतो, अगं मला असं वाटतंय अवंतिका, हा हार आपण आणि दोघेही सोबतच बोलता जानकी वहिनीला देऊयात. आणि आता मात्र दोघेही हसायला लागतात आणि म्हणतात, हो तुझ्या आणि माझ्या मनात अगदी सारखं आहे. अवंतिका म्हणते, हो जानकी वहिनी इथे आल्या ना की आपण हा हार तिला देऊन टाकूयात. नरत सौमित्र म्हणतो, हो आपण हा हाराचा मान जानकी वहिनीला देऊयात, म्हणजे तिने जरी नाही म्हटलं तरी आपण आग्रह करून देऊयात. अवंतिका म्हणते, अरे फक्त हाराचाच मान नाही तर दादा वहिनीचा पूर्ण मान मी त्यांना देणार आहे. त्यांचा या घरात जो काही अपमान झाला ना तो अपमान मी सहन करणार नाही. आफ्टर ऑल वकिली माझ्या रक्तातच आहे. नाही सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला ना तर नावाची अवंतिका नाहीये. सगळे पुरावे शोधून काढणारे मी. नानांनी असं का केलं,
कुठल्या गोष्टीसाठी ते घाबरले, काय झालं, या सगळ्या गोष्टींचा शोध मी लावणार. तुला एक सांगू सौमित्र, मला काय करायचंय. सौमित्र म्हणतो, काय ग अवंतिका, काय विचार आहे तुझ्या डोक्यामध्ये. अवंतिका म्हणते, मला ना तो दिवस रिक्रिएट करायचा आहे ज्या दिवशी या ऐश्वर्याने दादा आणि वहिनीला घराच्या बाहेर काढले. म्हणजे दिवस तोच असेल, तेच माणसं असतील, ऐश्वर्या ही तीच आणि आई सुद्धा त्याच आणि जानकी वहिनी पण त्याच. पण त्या दिवशी नाना या ऐश्वर्याकडे बोट दाखवतील आणि ऐश्वर्या जानकी वहिनीच्या पायावर नाक घासेल आणि रणदिवे कुटुंबातनं बाहेर काढणाऱ्या ऐश्वर्याला आईच असतील. मला खात्री आहे तो दिवस नक्की येणार सौमित्र. या ऐश्वर्याने आपल्या घरातल्या लक्ष्मीला बाहेर काढलं ना, जानकी वहिनीला तिने या घराच्या बाहेर काढले. सौमी, मी तुला सांगते, आपल्या घरची लक्ष्मी आपल्या घरात मी परत आणणार आणि वाजत गाजत या घरात मानाने आणणार आपल्या जानकी वहिनीला. तर असं अवंतिकाने सौमित्राला वचनच दिले असं म्हणानं. तर आता हा दिवस दूर नाही, लवकरच ते सगळं सत्य रिव्हील करतील असं वाटतंय खरी. पण अजून यांचा वनवास बराच बाकी आहे प्रेक्षकांनो, खूप काही सहन करायचंय यांना. पण त्याआधी ही जी सगुणा आहे ना, ती होरपळून निघणार आहे तिने केलेल्या पापामुळे. तर आता ऐश्वर्याला काही झोप येत नसते. आज झालेल्या सगळ्या गोष्टी ती सारखी आठवून आठवून खूप चलबिचल होत असते. सौमित्राला सुद्धा खूप अभिमान वाटतोय बरं का अवंतिकाचा. तर आता बघा प्रेक्षकांनो, ही ऐश्वर्या आठवत असते की अवंतिकाने आतापर्यंत कसं कसं तिला डावललंय. अवंतिकाने जानकीच्या खोलीवर पण ताबा मिळवला आणि बरंच काही, आणि आज तो हारही घेतला. त्यामुळे ऐश्वर्या नुसती तडफड तडफड करत असते. आता ती उठून उभी राहते आणि विचार करते, ही अवंतिका आता डोक्यात जायला लागली आहे. आधी तिने जानकी आणि त्या ऋषिकेशच्या खोलीवर ताबा मिळवला आणि आता तो हार पटकावून घेतला. आता हिचं जरा जास्तीच झालंय. गेले कित्येक वर्ष तो हार जानकीला मिळत होता, पण आज मला मिळणार होता, पण नाही मिळाला मला. कशाला मध्ये आली ही, कशाला कडमडतीये, काय चाललं ना, काही चालत समजत नाहीये. जितक्या ताकदीने मी तिच्यावर हल्ला करते तितक्या जोरात ती मला पंजा मारते. आता ती जरा डोळे मिटून विचार करायला लागते ऐश्वर्या. नाही ठीक आहे, काही हरकत नाहीये, होऊ देत हिचं जे व्हायचं ते. पण या घरातली एकच लक्ष्मी आहे आणि ती म्हणजे आणि या घरातली वाघीण सुद्धा मीच आहे. मला जर एवढूसं नख जरी मारला ना हिने, तर मी हिची अख्खी कातडी नाही सोलून काढली ना, तर नावाची ऐश्वर्या नाही मी. आता बघा प्रेक्षक, ही अवंतिका ठरवते की आपली जानकी वहिनी, ओवी, ऋषिकेश दादा सगळ्या मानासहित आपल्या घरी लवकरच परत येतील, लवकरच. सौमित्रला खूप छान वाटते अवंतिका असं बोलते ते. सौमित्र अवंतिकाला जवळ घेत म्हणतो, अवंतिका, मी तुझ्या निश्चयावर कधीही संशय घेणार नाही. मला माहितीये तू हे बोलून दाखवलंस म्हणजे तू करशीलच. मी कधी कोर्टातही तुझ्यावरती म्हणजे तुझ्या निश्चयावरती शंका घेतली नाही असं काहीतरी तो म्हणतो. आणि आता तिला म्हणतो, पण अवंतिका, आता तुझी जबाबदारी वाढली आहे, तुला या घरावरती पूर्ण लक्ष ठेवावं लागणार आहे. अवंतिका म्हणते, हो सौमी, तू काळजी करू नकोस, मी माझी जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडेल. मला कळतंय रे, माझी जबाबदारी वाढली आता, मी नीट पार पाडेल ती, तू काळजी करू नकोस. जशा जानकी वहिनी करतात ना, अगदी तसं मी तुला प्रॉमिस करते. आता सौमित्र आणि अवंतिका एकमेकांना मिठी मारतात. पण इकडे ऐश्वर्या मात्र नवीन प्लॅटिंग करायला लागते बरं का. कारण तिला तो व्हिडिओ आलाय, जानकी आणि ऋषिकेश आनंदात दिवाळी साजरा करतायत. हा, आता त्यात आगीत तेल ओतावं असा तो व्हिडिओ तिला आलेला आहे समोर. कारण ती आधीच भडकलेली असते आणि त्यातनं ऋषिकेश आणि ही जानकी दोघे जण आनंदात दिवाळी साजरी करताय म्हटल्यावर तिला तर त्रास होणारच. आता ती तो व्हिडिओ बघते आणि ठरवते, अच्छा हे एवढे आनंदात आहेत. ऐश्वर्या तो व्हिडिओ बघून म्हणते, माझ्या चेहऱ्यावरचं हसू विझवायचं तुम्हाला शॉक आहे ना फार. आता तुमची हॅपी दिवाळी मी करते, फटाके तर मी फोडते आता तुमच्या घरी, तुमच्या आनंदाची वाताहात मी करते, तुमच्या आनंदाची वात मी पेटवणार आणि तुम्ही माझ्या धमाक्यात फटाक फुट असे फटाक्याचा आवाज काढते बरं का. अरे अरे, काय करणार, माझा इगो पेटवला ना तुम्ही, आता त्यासाठी तुम्हाला हा फटाका सहन करावाच लागणार. काय आहे ना जानकी, हा फटाका फुटायला वेळ घेतो ग. आता तो फटाका फुटतो ना तेव्हा मात्र सगळे बघत राहतील, तू बघशीलच ग जानकी आणि बघतच राहशील मी आता काय करते ते. आज काय ती सुखाची झोप घे तू, उद्या तुमची झोप उडवायला ही ऐश्वर्या तिथे येणार. आता काय होतं प्रेक्षकांनो, हिने सगळी प्लॅनिंग तर केली आहे फटाके उडवायची आणि त्या ओवीला किंवा जानकीला डॅमेज करायची. पण या सगळ्या म्हणजे हल्ल्यामध्ये ती सगुणा जळते बिचारी आणि ऋषिकेशकडे आहे नाही तो पैसा ऋषिकेश त्या सगुणाला देतो तिच्या इलाजासाठी. त्यामुळे म्हणजे जाणता अजाणता ऋषिकेशचं बिचाराचं नुकसान तर झालंय, पण आता सगुणाला तिची चूक कळली आहे.
त्यामुळे आता ऋषिकेशच्या मदतीसाठी बरेच जण असतील आणि ऐश्वर्याच्या मदतीसाठी खूप कमी, असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की कळवा हं प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग कसा वाटला माझ्या आवाजात ऐकायला तेही सांगा. आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते त्यांना. कसा वाटला भाग मला कळवा. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. धन्यवाद.